मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी केलेले पूजा व मुखवट्याचं डेकोरेशन मी तुमच्याबरोबर शेअर केलं. त्याला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून आभार. पण पहिल्या गुरुवारचं डेकोरेशन व पूजा शेअर करायचं राहिलं होतं, तेच आज आपण इथे बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मजेत. नेहमीप्रमाणे दीप प्रज्वलन करून पूजेला सुरुवात केली. दिवा लावून थोडासा बाजूला ठेवला. त्यानंतर माझी एक नवीन साडी होती, ती मी इथे टीपॉयवर अंथरली आहे. बॅकड्रॉप बनवण्यासाठी आज पुन्हा मी टेंटच्या पाईप्सचा उपयोग केला आहे. ते पाईप्स वापरून मी अशा प्रकारचा एक बॅकड्रॉप तयार केला आहे. अगोदर फक्त चौकोनी फ्रेम बनवून घेतली, पण नंतर लक्षात आलं की ही फ्रेम पडू शकते, म्हणून त्याला सपोर्ट देण्यासाठी पुढच्या बाजूने पुन्हा पाईप लावून घेतले. येलो कलरचं वेल्वेटचं कापड घेऊन ते सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेतलं. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळ्या बाजूने ते कापड सिक्युअर करून घेतलं. बॅक साईडला कमळाच्या आकारचे असे हँगिंग्स लावून घेतले, तेही सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेतले. थोडीशी फेअरी लाईट लावून डेकोरेट करून घेतलं. कुठल्याही बॅकड्रॉपसाठी जर तुम्ही लाईट्स यूज केले तर त्याचा इफेक्ट खूप छान येतो. म्हणजे तुमचे 50% काम फक्त लाईट्सच पूर्ण करून घेतं. त्यामुळे शक्यतो लाईटचा वापर करा. मागच्या वेळी मी मुखवटा डेकोरेट केला होता. मुखवटा डेकोरेशनचा तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. त्याला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसादही दिला. तो तुम्हाला आवडलाही. खूप छान छान कमेंट्ससुद्धा आल्या. मला जो मुखवटा आवडला होता ना, तो मी ऑनलाईन सर्च केला. त्याची प्राईस जवळजवळ 2000 रुपये होती आणि त्या सगळ्या गोष्टी मी घरी करू शकत होते. त्यामुळे मी मुखवटा घरीच डेकोरेट करायचं ठरवलं. मी व्हिडिओमध्ये आधीच सांगितलं होतं की मुखवटा खूप सुंदर आहे, पण मला पाहिजे त्याप्रमाणे मी तो डेकोरेट केला. तुमच्यापैकी बऱ्याच ताईंना मी डेकोरेट केलेला मुखवटा खूप आवडला, पण एका ताईंचं म्हणणं होतं की देवीला देवीच राहू द्या, देवीला मॉडेल बनवू नका. तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की देवीला 16 शृंगार केले जातात, 16 शृंगार अर्पण केले जातात. कुठल्याही मंदिरात जा, देवीचा शृंगार केला जातो आणि तोच करण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझ्याकडून 16 शृंगार करणं झालंही नाही, तेवढे मी केलेही नाही. माझ्या पद्धतीने मला जसं हवं होतं तसं मी देवीचा मुखवटा डेकोरेट करण्याचा, देवीचा शृंगार करण्याचा प्रयत्न केला. यात मॉडेल बनवायचं आहे असा काही माझा उद्देश नव्हता. आणि माझ्या माहितीनुसार देवीलाही 7 शृंगार केलेलं खूप आवडतं. तो आवर्जून केलाही जातो. कुठल्याही मंदिरात जा, अभिषेक केल्यानंतर देवीचा शृंगार केला जातो. मग तिथेही पुजारी देवीला मॉडेल बनवतात का? हिंदू धर्मानुसार आपण कुठल्याही देवीला किंवा सवाष्णीला 16 शृंगार अर्पण केले जातात. तेच मी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला नाही वाटत मी इथे कुठे चुकली आहे. चुकत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. असो, निगेटिव्ह कमेंटकडे आपण लक्ष नको देऊयात, पण हे क्लिअर करणं मला गरजेचं वाटलं म्हणून बोलले. तर हा पहिल्या गुरुवारचा व्हिडिओ आहे. तो एडिट करायला वेळच मिळाला नव्हता, पण आज वेळ काढला आणि तो एडिट करून अपलोड करायचं ठरवलं. गुरुवारची पूजा माझ्यासाठी कुठल्याही सणापेक्षा कमी नाही, त्यामुळे मी पूर्ण उत्साहात आणि आनंदात ही पूजा करण्याचा प्रयत्न करत असते. मला स्वतःला जसं नवीन नवीन वेगळे वेगळे ड्रेस घालून मिरवायला आवडतं, तसंच मला देवीलाही सजवायला खूप आवडतं. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी देवीचं वेगळं रूप करण्याचा मी प्रयत्न करते. आजच्या पूजेसाठी महालक्ष्मी आईचा मुखवटा मी इथे वापरला आहे. देवीसाठी वेगवेगळे दागिने घ्यायला मला फार आवडतं. आता तुम्ही म्हणाल, हे दागिने आपण वापरू शकतो का? तर हो, आपण घातलेले दागिनेही आपण देवीला वापरू शकतो, पण ते कुठे तुटलेले नसतील किंवा त्याची पॉलिश गेली नाही याची खात्री करून घ्यावी. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने पूजेची मांडणी करत असतो. माझ्या माहेरी व सासरी ज्या पद्धतीने देवीची पूजा केली जाते त्याच पद्धतीने मीही करते. इथे आज मी महालक्ष्मी आईला पारंपरिक दागिन्यांनी सजवलं आहे. कसा वाटतोय आजचा शृंगार? कमेंट करून नक्की सांगा. महालक्ष्मीची ही मूर्तीसुद्धा मी पूजेसाठी ठेवली आहे. इथे मी सोन्याच्या मोहरांनी भरलेला कलश बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हा आपला साधा स्टीलचा तांब्या आहे.
त्यालाच ऑइल पेंटने कलर करून मग डेकोरेट केलं आहे. आणि इथे सेलोटेप लावून कॉईन्स चिकटवणार आहे. तर कॉईन्ससाठी इथे मी चॉकलेटचा वापर केला आहे. चॉकलेटचे हे गोल्डन कॉईन्स तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये मिळतील. गोल्डन बरोबरच सिल्वर कॉईन्ससुद्धा मिळतात. तुम्ही त्याचाही वापर करू शकता. आता आपण इथे देवी आईसाठी ओटीचं सामान काढूयात. दिवाळीच्या वेळी पंत्या घेतल्या त्यावेळी ही पावलंही घेतली होती. मातीची ही पावलं मी ॲक्रेलिक कलरने पेंट करून घेतली व तीसुद्धा पूजेला ठेवली. महालक्ष्मी आईला अत्तर खूप आवडतं. सर्व पूजा मांडून झाल्यावर देवी आईच्या वस्त्रांना मी अत्तर लावलं. त्यानंतर फुलांची रांगोळी काढून घेतली. दिवा धूप लावल्यावर पूजा इतकी प्रसन्न वाटते, घरातलं वातावरणही खूप प्रसन्न होऊन जातं. पूजेची मांडणी मी शक्यतो सकाळीच करून ठेवत असते. त्यामुळे काय होतं, निदान 24 तास तरी पूजा आपल्या घरात राहते. पण कहाणीचं वाचन मी संध्याकाळी करते. कहाणी वाचून आरती करून नैवेद्य अर्पण करते. बघा, हे सगळी मांडणी झाल्यावर पूजेचं रूप किती सुंदर दिसतंय, किती प्रसन्न वाटतंय. कशी वाटली आजची माझी पूजेची मांडणी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येणारच आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.